नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश पार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे गुजरातमधील दाहोद या ठिकाणी आणि तिथे आज आपण पाहणार आहोत दाहोदमधलं बावका शिव मंदिर. बावका हे या गावाचं नाव आहे आणि मंदिर शंकराचं असल्यामुळे हे त्याला नाव आहे बावका शिव मंदिर. 11व्या शतकातलं हे मंदिर आहे, 11व्या-12व्या, आणि तब्बल 1000 वर्षाच्या आसपास याला वर्ष पूर्ण झालेत. मला जबरदस्त व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत दाहोदच्या रेल्वे स्टेशनवरून आणि इथून आपल्याला जायचं आहे 14 किलोमीटर लांब, म्हणजेच बावका गावामध्ये, जिथे आपण पाहणार आहोत बावका शिव मंदिर. चला तर मग आता आपण आलो आहे दाहोद स्टेशनच्या बाहेर आणि बाहेर आल्यावर समोरच तुम्हाला एक इंजिन बघायला भेटेल रेल्वेचं. हे बघा, ते वाफेवर चालणारं इंजिन आहे. आता इथे फक्त लोकांना बघण्यासाठी ठेवलं आहे, याचा कोणत्याही प्रकारचे वापर होत नाही. 1955मध्ये ह्याचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. हे बघा, मालवा शौर्य, आणि ही त्याच्याबद्दल माहिती आहे. 1955मध्ये ह्याचं निर्माण करण्यात आलं होतं आणि 1997मध्ये या इंजिनला सेवानिवृत्त करण्यात आलं होतं. आता सध्या हे इथे प्रदर्शनासाठी ठेवलं आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर, फक्त पाहण्यासाठी लोकांना. आणि आत्ता या इंजिनला 1955पासून मला वाटते 70 वर्ष पूर्ण झाले असतील. हे बघा, हे याचं स्टेअरिंग आहे, आतला भाग म्हणजे ड्रायव्हर जिथून हे इंजिन चालवायचा त्याचा हा भाग आहे. चला आता आपण पुढे जाऊ. मित्रांनो, आतमध्ये एक वस्तू बघितलेली, ती सुद्धा जुन्यातली आहे, ज्यावेळी सुरुवातीला स्टेशन बनवण्यात आलं होतं त्यावेळेचं. हे बघा, आता याचा उपयोग स्टेशन मॅनेजर ऑफिस म्हणून केला जातो. हे बघा, जे मॅनेजर असतील त्यांच्यासाठी हे आहे ऑफिस. चला उलट जाते तर तुम्हाला एकदा हे नक्की दाखवा. मला वाटतं 9 नंबर लिहिलं आहे. चला तर मग आपण जे काम करायला आलो आहे तिकडे जाऊया. आपण आज पाहणार आहोत बावका शिव मंदिर, जे इथून 14 किलोमीटरच्या आसपास आहे आणि आपल्याला रेल्वे स्टेशनपासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे, जिथे बस स्टँड आहे. 1 ते 1.5 किलोमीटर पण नाही होणार, 500 मीटरच्या आसपास पकडा. 500 मीटर आपण चालत जाणार आहोत गलीबोलातून, कारण की आपल्याला बस स्टँडकडे जायचं आणि तिथून आपल्याला बस पकडून जायचं आहे बावकाकडे. ही बस पूर्ण जात नाही बावकाच्या इथपर्यंत, आपल्याला बावका चौकडीपर्यंत जायचं आहे बसने आणि तिथून मग फक्त 1 किलोमीटरच्या आसपास शिव मंदिर आहे. चला आता काहीच मिनिटात आपण पोहोचणार आहोत दाहोदच्या बस स्टँडपर्यंत. मित्रांनो, काही रिक्षावाल्यांना विचारलं स्टेशनच्या बाहेर की मला बावका शिव मंदिरपर्यंत जायचं तर कसं जाऊ, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्पेशल रिक्षा करूनच जावं लागेल, कारण की इथून शेअर रिक्षा जात नाहीत. पण मी एका काकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बस तासाने जातात, त्याच्याने तुम्ही जाऊ शकता. हा શું કહેવા અમલી કેટલાની છે? હા હા હા. मित्रांनो, ही आहे गोड चिंच. हे बघा, तुम्हाला आपल्या इकडे म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूला बघा ह्याची झाडं बघायला भेटेल. आता ही मी घेतली 20 रुपयाची. हे बघा, खाण्यासाठी. या बाजूला भरपूर लोक खातात. हे बघा, गोड आहे. चला थोडंसं आता मी खातो, कारण की बस याला अजून भरपूर वेळ आहे. म्हणजे आत्ताच मी याच्या अगोदर एक बस निघून गेली, त्यामुळे आता अर्धा 1 तासांनी बस येणार आहे. त्यामुळे मी थोडंसं इथं थांबणार आहे. आणि इथून आपल्याला बावका गावापर्यंत बस नाही आहे, त्यामुळे आपल्याला जेसवाडा नावाची एक बस येते, तिच्याने आपल्याला जायचं आहे बावकापर्यंत. पूर्ण गावात बस जात नाही, आपल्याला बावका चौकडी म्हणजे बावका नाक्यावरती ती उतरणार आहे 4 रस्त्यावरती, आणि तिथून मग आपल्याला 1 किलोमीटरच्या आसपास चालत जायचं आहे. जेसवाडा नावाची बस येते, फक्त 900 मीटरच्या आसपास आहे, म्हणजे जेसवाडा आणि बावकामधलं अंतर म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास पकडा. पण आपल्याला अगोदरच चौकडीवरती ती उतरणार आहे. चला आता आपली बस चालू झाली आणि आपण निघालो आहे जेसवाडाकडे, म्हणजेच बावकाच्या अगोदर. 25 रुपये तिकीट आहे 14 किलोमीटरचं, जे तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनिटाच्या आसपास बावका मंदिरापर्यंत पोहोचवणार आहे. त्याला एवढं जबरदस्त वातावरण आहे मित्र, आणि शेती, पूर्ण भागात शेती केली जाते आणि पाण्याची अजिबात कुठे कमतरता नाही. हे बघा, जिथे जिथे तुम्हाला गावं बघायला भेटेल ना, तिथे तिथे एकतरी तलाव तुम्हाला बघायला भेटणार. म्हणजे पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे, एवढे जबरदस्त ठिकाण आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण पोहोचलोय बावका चौकडीवरती, म्हणजे बावका गावचा जो मेन नाका आहे तिथपर्यंत. ही बस
बावका गावात जात नाही, ती जाणार आहे पुढे जेसवाडा गावात. त्यामुळे आपल्याला इथून उतरून जायचं आहे बावका गावच्या शिव मंदिरापर्यंत चालत. इथून मला वाटतं 500 मीटरच्याच आसपास असेल कदाचित. इथे आपण मागे उतरलेलो आणि आता चाललं आहे मंदिराच्या दिशेने, म्हणजे बावका शिव मंदिराच्या दिशेने. तुझा कहाँ पर यार? बावका शिव मंदिर. कोई बात नहीं, आगे तक छोड़ दो, जहाँ तक आप जाते हो. नहीं, महाराष्ट्र से है. हाँ, रायगढ़. हाँ, वहाँ से. इधर कहाँ पर हो आप? मैं अभी ये मंदिर देखने के लिए आया हूँ. हाँ, ये इधर जॉब है क्या है? नहीं नहीं, सिर्फ मंदिर देखने के लिए आया हूँ. इस मंदिर में एक साथ भाई बहन नहीं जाना है. बहन और भाई एक साथ नहीं जाना है. अच्छा नहीं लगता, वो सब संभोग का सब बताया. हाँ, लेकिन मैं तो देख सकता हूँ ना. देख सकते हैं. अरे हम लोग तो मंदिर के बाजू में तो रहते हैं. हाँ, धन्यवाद सर. मिलेंगे. आप हिंदी बोलो, इसके लिए चल, थैंक यू. हाँ करके फिर वहाँ जहाँ बैठे ना आप, हाँ हाँ हाँ, वहीं से साधन मिलेगा दावत के लिए. दावत के लिए ना. कोई बात नाही. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मंदिराच्या इथे आणि हा समोर तुम्हाला दिसतोय तोच आहे बावकाचा शिव मंदिर. बावका हे गावाचं नाव आहे इथल्या आणि मंदिराचं शंकराचं मंदिर आहे, त्यामुळे याला बावका शिव मंदिर बोलतात. ओके, सर्व दगडी आहे त्यावेळीच्याच आहेत. नमस्कार भाई लोक. बघा, हा समोर तुम्हाला दिसते ना, हाच आहे बावक्याचा शिव मंदिर. मित्रांनो, आता सध्या हा तुटलेल्या अवस्थेत आहे पूर्ण, म्हणजे सभामंडप असो किंवा कळस असो, हा आपल्याला तुटलेल्या अवस्थेत दिसणार आहे. आणि फक्त जो गाभारा आहे ना, त्याच्या आतमध्येच मूर्ती आणि गाभाराच्या जो बाहेरचा भाग आहे ना, त्याच्यावरतीच आपल्याला मूर्त्या बघायला भेटणार आहेत. काही मूर्त्या असं सांगण्यात येतं की चोरीला सुद्धा गेलेल्या आहेत, कारण की एवढ्या जबरदस्त मूर्त्या इथे कोरल्या होत्या ना, की आता त्याच्यामधील फक्त 10 ते 15% मूर्त्या इथे बघायला भेटणार आहेत. बाकी सर्व ज्या नक्षीकाम केलेल्या मूर्त्या होत्या, असं सांगण्यात येतं की काही मूर्त्या इथून चोरीला गेलेल्या आहेत. आता आपण आलोय मंदिराच्या समोरच्या बाजूला. मित्रांनो, हे मंदिर गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यात येतं आणि तालुकासुद्धा दाहोदच आहे. आणि हे जे गाव आहे ना, ते आहे बावका गाव, जे जेसवाडापासून फक्त 500 मीटरच्या आसपास आहे. 500 किंवा 1 किलोमीटरच्या आसपास पकडा. हे बघा, हे समोरची बाजू आहे. मित्रांनो, असं सांगण्यात येतं की हे मंदिर एका रात्रीत बनवण्यात आलं होतं आणि याच्यावरती असलेल्या मूर्ती आहेत त्या आपण भाऊ बहीण एक साथ, म्हणजे एकाच वेळी बघू शकत नाहीत अशा ह्या मूर्ती आहेत, कारण की कामुक मूर्ती आहेत. त्यामुळं तुम्ही एकाच वेळी भाऊ बहीण येऊन ह्या मंदिराला बघू शकत नाही. मला त्या काकांनी सुद्धा सांगितलं की बहिणीसोबत हे मंदिर कोणी बघायला येऊ नये. मी थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे त्या मूर्त्या, नंतर दाखविलंच मी तुम्हाला. आत्ता आपण आतमध्ये एंट्री केले आणि ह्या मंदिराच्या चारही बाजूला हे बघा, हे 4 मंदिर होते छोटे छोटे आणि मधोमधच एक मुख्य मंदिर होतं. हे बघा, हे 4 दिशेचं 4 मंदिर आहेत, ते आता आपल्याला तुटलेल्या अवस्थेत दिसतात. हे बघा, हा एक असं 4ही दिशेला 4 मंदिर आहेत आणि समोरच जाताना आपल्याला हे बघा, ह्या मूर्त्या बघायला भेटतात. याच्यापेक्षा भारी मूर्त्या होत्या मित्रांनो, म्हणजे ह्याच एवढ्या भारी आहेत, तर त्या चोरीला गेलेल्या मूर्त्या किती भारी असतील विचार करा. इथून आपली आतमध्ये एंट्री होणार आहे. हे बघा, काही मूर्त्या आपल्याला इथे बाहेर बघायला भेटतात आणि हा जो तुम्हाला दिसतो ना, समोरचा भाग, वरचा जो भाग आहे ना, तो पडलाय किंवा अपूर्ण राहिला असं सांगण्यात येतं. हा होल आहे आतमध्ये. मित्रांनो, हे मंदिर 12व्या शतकात जो शेवटचा चालुक्य शासक होता भीम दुसरा यांनी बनवण्यात आलं होतं. म्हणजे त्यांनी ते 1178 ते 1240 पर्यंत कारकीर्द केली होती. ह्या मंदिराची वास्तुशैली आहे मारू गुर्जर वास्तुकला आणि पंचायतन शैलीतील हे मंदिरांचे संकुल आहे. म्हणजेच मंदिरांचे संकुल म्हणजे पंचायतन शैली म्हणजे मुख्य मंदिर मधोमध असतो आणि त्याच्या बाजूने 4 मंदिर अशी बनवण्यात आलेली असतात. मी तुम्हाला सुरुवातीला जी मंदिरं दाखवलेली तशी, आणि मधोमध हा असा मंदिर असतो, त्यामुळं पंचायतन शैली ह्याला म्हटली जाते. बघा, हे नंदी भगवानची मूर्ती होती, ती सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. जो गजनीचा मोहम्मद होता त्यांनी
त्याच वेळी ह्या मंदिरावर आक्रमण केले होते आणि हे मंदिर तोडण्यात आले होते असं सांगण्यात येतं। एवढी जबरदस्त मित्रांनो नक्षीकाम या मंदिरावर केल्यानं की एखादा दागिना कसा घडवला जातो त्याच्यापेक्षा भारी ह्या मंदिराचा बघा दरवाजा घडवण्यात आला आहे बघा चौकट। आणि आतमध्येच आपल्याला शिवलिंग बघायला भेटेल। त्याच्याच बाजूला डाव्या हाताला बघा तुम्हाला एक गणपतीची मूर्ती सुद्धा बघायला भेटणार आहे। मी आतमध्ये तुम्हाला दाखवतो। हे शिवलिंग आहे हे बघा। आतून तुम्हाला गाभारा जसा होता तसाच बघायला भेटणार आहे। आणि इथून मित्रांनो एक गुप्त मार्ग सुद्धा जातो भुयारी मार्ग, जो पंचमल म्हणजेच आपण पावागडची व्हिडिओ बघितली ना पावागडपर्यंत तो जातो असं सांगण्यात येतं। आता सध्या तो काय कारणास्तव बंद आहे असं सांगण्यात आहे। बघा ही गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्याच बघा ही असं सांगण्यात येतं की इथून भुयारी मार्ग सुद्धा आता पंचमलपर्यंत। हे बघा इथं पार्वती माता आणि गणेश भगवानची मूर्ती आहे। छोटासाच गाभारा आहे आणि बाहेरचं मंदिर तुम्हाला म्हणजे जो मंडप होता सभा मंडप तो सध्या तुटलेल्या अवस्थेत बघायला भेटणार आहे। गुजरातमध्ये मित्रांनो एवढी जबरदस्त आणि प्राचीन मंदिरं आहेत ना, पण सध्या प्रत्येक मंदिरावर कोणी ना कोणी आक्रमण करून ती तोडण्यात आली आहेत। काही मंदिरांमधील मूर्त्याच गायब झाल्यात, काही मंदिरांच्या मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला भेटणार आहेत। काहींचे गाभारेच तुटलेत, काहींचं सभामंडप तुटलेल्या अवस्थेत आहेत। पूर्ण एक थोडंसं तरी कुठे ना कुठेतरी तुटलेल्या अवस्थेत आपल्याला ही मंदिरं बघायला भेटणार आहेत। एवढी जबरदस्त प्लॅनिंगने ही मंदिरं बनवण्यात आली होती ना। तुम्ही जिथे जिथे गुजरातमध्ये जाल ना तिथे तिथे मंदिराच्या बाजूला पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला भेटणार आहे। इथे सुद्धा एक तलाव आहे, हिरला म्हणून तलाव आहे, मी तुम्हाला शेवटला दाखवणारच आहे। एवढं मोठं तलाव आहे ना की कोणत्याही प्रकारचं म्हणजे काही दुष्काळ आला तरी पाण्याची कमतरता तुम्हाला भासणार नाही। बघा हे आतमध्ये उतरण्यासाठी हे सीडी आहेत, हे बघा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी। आणि इथून आपल्याला आता बाहेर जायचं। बाहेर आता ती नंदीची मूर्ती होती ती आता सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे बघा। आणि त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम मित्रांनो, मी खोटं बोलेल पण तुम्हाला समोर दिसतंय ना एवढं जबरदस्त वाटेल ना। इथं आलात ना तुम्ही तर तुम्हाला एवढं भारी वाटेल बघून की तुम्हाला वाटतं मी म्हणजे खोटं सांगते, पण खोटं नाही। बघा नक्षीकाम बघा, तुम्हाला एवढं जबरदस्त वाटणार आहे की तुम्ही सुईसुद्धा घालू शकत नाही अशा ठिकाणी ह्या लोकांनी ह्या दगडांवरती नक्षीकाम करून दाखवलं आहे। 1000 वर्षापूर्वीची जी प्लॅनिंग होती, बनवण्याची पद्धत होती एवढी जबरदस्त आहे ना। चला आता बाहेरून बघू मित्रांनो। या मंदिराला एक दुसरं सुद्धा नाव आहे खजुराहो मंदिर म्हणून, कारण की या मंदिरावरती असंख्य कामुक शिल्पे सुद्धा करण्यात आले, त्यामुळे या मंदिराला दुसरं नाव आहे खजुराहो म्हणून। तुम्हाला कोणाला माहिती असेल याचा अर्थ तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। ह्या भागात जेवढी म्हणजे गुजरातमधील जेवढी मंदिरं आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला हत्तीची नक्षीकाम केलेली शिल्प बघायला भेटणार। ते बघा कोणताही मशिनरी नसताना सुद्धा एवढ्या जबरदस्त आणि एका मापात एकाच साईजचे बघा शिल्प आहे। ती पूर्ण एकच दगड आहे, एकाच साईजचा दगड आहे आणि त्याच्यावरती हे नक्षीकाम केलेले आहे। ते बघा शिल्प काढण्यात आलेले आहेत। चला मी हे जास्त तुम्हाला दाखवणार नाही, आता आपण मागच्या दिशेला जाऊ। हे बघा आपण आलो आता मंदिराच्या मागच्या बाजूला। पूर्ण मंदिरावरती तुम्हाला अशाच प्रकारचे शिल्प बघायला भेटणार आहेत। कामुक तरी आहेत, नाहीतर मग हे हत्तीच्या मूर्त्या याच्यावर करण्यात आल्या। चला आता मी तुम्हाला सांगतो इथपर्यंत तुम्ही याल कसे। MP पासून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मध्य प्रदेशपासून 25 किलोमीटरच्या आसपास आहे ही मंदिराची मागची बाजू आहे, आणि अहमदाबादपासून 211 किलोमीटरच्या आसपास आहे। आणि महाराष्ट्रातून जर तुम्ही येणार असाल, मुंबईमधून येणार असाल तर 588 किलोमीटरच्या आसपास आहे। वांद्र्यामधून रात्री 1 वाजता ट्रेन निघते, ती सकाळी 9:30च्या आसपास किंवा 9च्या आसपास तुम्हाला दाहोदला पोहोचवेल। आणि दाहोदमधून तुम्ही कसं याल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, किती रुपये तिकीट आहे, किती किलोमीटर आहे, ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं। चला मित्रांनो आता बहुतेक आपलं मंदिर बघून झालं आहे, कारण की बाहेरून पूर्ण शिल्प आहेत ते मी तुम्हाला जास्त वेळ दाखवू शकत नाही। हे बघा बघा ही मंदिराची उजवी बाजू आहे, म्हणजे आपण ज्यावेळेला आतमध्ये प्रवेश करत असतो तर उजव्या बाजूला हे शिवलिंग साफ केल्यानंतर किंवा धुतल्यानंतर पूजा केल्यानंतर जो पाणी बाहेर पडतो तो पाणी यातून मंदिराच्या बाहेर काढण्यात येते। बघा पूर्ण मंदिराचा जो कट्टा आहे ना त्याच्या बाहेर हे पाणी सोडण्यात येतं। आणि हे बघा मी मगाशी तुम्हाला बोललो होतं ना की एक मुख्य मंदिर असतो मधोमध आणि त्याच्या 4 दिशांना अशी छोटी छोटी 4 मंदिरं बनवण्यात येतात, त्याला पंचायतन शैली असं बोलण्यात येतं। हे हत्ती
जिकडे जाल ना तुम्ही गुजरातमध्ये तुम्हाला हे हत्ती असे बघायला भेटणार आहेत. आणि सोंड एकामेकाच्या सोंडीमध्ये सोंड अडकवून असे हे शिल्प बनवण्यात येतात. हे बघा एवढं जबरदस्त मित्रांनो की असं म्हणजे मातीतसुद्धा आपण असं आकार देऊ शकत नाही. तो आकार 12व्या शतकात ह्या लोकांनी एवढा जबरदस्त कोरला नाही. कोणत्याही प्रकारची मशिनरी नसताना सुद्धा मित्रांनो एवढा डिट्टो म्हणजे एखादा सोन्यावरती कसं काम करण्यात येतं दागिन्यावरती, तो दागिना घडवला तसा हा मंदिर यांनी घडवला आहे. बघा ही मूर्ती बघा, ही देवळी आहे आणि त्या देवळीमध्ये ही मूर्ती काढण्यात आली. एवढ्या जबरदस्त ना एकही दगड तुम्हाला खाली भेटणार आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारची मूर्ती नसलेली दगड तुम्हाला बघायला भेटणार नाही. बघा हा वरचा जो कळस होता ना गाभाऱ्यामध्ये वरचा, त्याच्यावरचा हा भाग आहे जो सध्या आपल्याला मंदिराच्या समोरच्याच बाजूला बघायला भेटतोय. बघा चला मित्रांनो, आता आपलं दर्शन घेऊन झालंय. आता आपण जाणार आहोत तलावाच्या बाजूला. हे बघा ह्या बाजूला तलाव आहे आणि हे बघा हे जेवढे दगड तुम्हाला बघायला भेटतील ना, मला असं वाटतं मंदिर बांधतेवेळीच ह्याच्यावरती आक्रमण झालं होतं, नाहीतर मग पूर्ण आकार असलेल्या मंदिराला तोडून ह्या अशा अवस्थेत टाकून गेलेले ते बघा. मला वाटत नाही की मंदिर अपूर्ण होता, मंदिर पूर्ण अवस्थेत होता, पण नंतर गजनीचा जो महमूद होता त्याने आक्रमण करून ह्या मंदिराची ही अवस्था केली. जे चांगल्या चांगल्या मूर्त्या होत्या ना ते सांगण्यात येते की चोरीला गेलेल्या आहेत. आणि हा जो मंदिराचा भिंती वगैरे आहेत त्या भिंतीच्या दगडी इथे या अवस्थेत आपल्याला बघायला भेटते. चला मित्रांनो, आता आपलं मंदिर बघून झालं आणि आपण जाणार आहोत तलाव बघण्यासाठी. ते तलावसुद्धा त्यावेळेचंच आहे असं सांगण्यात येतं. हे बघा मित्रांनो, गुजरातमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी फिरलोय ना त्या ठिकाणच्या गावामध्ये एकतरी तलाव किंवा छोटासा पाणीसाठा आपल्याला बघायला भेटेल म्हणजे भेटेलच. कारण की मी स्वतः बघितलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सुरतच्या आजूबाजूला पण जी गावं आहेत त्या गावांमध्ये छोटी तरी तलावं तुम्हाला बघायला भेटणार आहेत, नाहीतर मग छोटासा पाणीसाठा तरी तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे भेटणार 100%. म्हणजे तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर मला तुम्ही सांगा कोणत्या गावात सुरतच्या आजूबाजूला तुम्हाला तलाव बघायचं. हे बघा हे कमलाचं झाड आहे, एवढं जबरदस्त वाटतंय ना. एवढा मोठा हा पाणीसाठा आहे ना. मधोमध एका टेकडीवरती बावका मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर, आणि त्याच्याच बाजूला हे तलाव बघायला भेटणार आहे. चला मित्रांनो, आता आपलं मंदिर बघून झालंय. आता निघू आपण आपल्या नेहमीच्या मार्गाकडे म्हणजे सुरतला. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. एकदा माझ्या मागे हा मंदिर बघून घ्या. हे बघा झाड आहे त्यामध्ये. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.